नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा काय होतं, तुम्ही डी फार्मला असाल, बी फार्मला असाल, तुम्हाला काही असाइनमेंट असतात किंवा काही प्रोजेक्ट असतात. अशा वेळी तुम्हाला काही रिसर्च आर्टिकल, रिव्ह्यू आर्टिकल किंवा काही असाइनमेंटसाठी रिसर्च रिव्ह्यू आर्टिकल लागणार असतात. किंवा जे विद्यार्थी मग एम फार्मला आहेत, तर त्यावेळेस त्यांना रिसर्च आर्टिकल, रिव्ह्यू आर्टिकल जे पब्लिश करायचं असतं त्यासाठी असेल, किंवा जो काही रिसर्च वर्क असतो त्यासाठी तुम्हाला जे लिटरेचर रिव्ह्यू, रेफरन्सेस वगैरे वेगवेगळे लागत असतात. अशा वेळी तुम्हाला रिसर्च किंवा रिव्ह्यू आर्टिकल जे आहेत ते रेफर करायचे असतात, डाउनलोड करावे लागतात. तुम्हाला स्वतःजवळ ते रिसर्च रिव्ह्यू आर्टिकल लागणार असतात. तर हे रिसर्च रिव्ह्यू आर्टिकल असतात, बऱ्याचदा काय होतं की पेड असतात. म्हणजे तुमच्या कॉलेजचं किंवा तुमचं स्वतःचं तिथं त्या ठिकाणी मेंबरशिप असेल, तुम्ही मेंबर असाल, तुमच्या कॉलेजची लायब्ररी मेंबर असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी ॲक्सेस भेटतो. अदरवाईज त्या PDF फाईल रिसर्च आर्टिकलच्या तुम्हाला डाउनलोड करता येत नाही. काही असे रिसर्च रिव्ह्यू आर्टिकल असतात की त्यांचा डायरेक्ट ॲक्सेस असतो, ते तुम्हाला इझिली डाउनलोड करता येतं. पण बऱ्याचदा त्या ठिकाणी ॲक्सेस नसेल तर तुम्हाला ते रिसर्च आर्टिकल, रिव्ह्यू आर्टिकल डाउनलोड करता येत नाही. तर अशा पद्धतीनं हे रिसर्च रिव्ह्यू आर्टिकल कशा पद्धतीनं डाउनलोड करायचे याबाबत मी डेमो दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ सांगत असताना यामध्ये काही महत्त्वाच्या टिप्स पण मी देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सुरुवात करूया. लक्षात ठेवा, जे फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल असतात रिसर्च आर्टिकल किंवा रिव्ह्यू आर्टिकल, त्यांची त्या ठिकाणी तितकीशी चांगली क्वालिटी नसते. त्यामध्ये सविस्तर किंवा तितक्या चांगल्या प्रमाणात माहिती भेटत नाही. पण जे पेड असतात, एखाद्या चांगल्या क्वालिटीचे रिव्ह्यू रिसर्च आर्टिकल असतात, त्या ठिकाणचा डेटा हा ऑथेंटिक असतो, चांगली माहिती मिळत असते. फॉर एक्झाम्पल, सायन्स डायरेक्ट असेल, रिसर्च गेट असेल, या ठिकाणी मिळणारे रिसर्च रिव्ह्यू आर्टिकल असतात ते थोडेसे चांगल्या क्वालिटीचे असतात. आता या ठिकाणी मी काय केलेलं आहे, टॉपिक टाईप केलेला आहे, नॅनो सस्पेन्शन इन कॅन्सर रिसर्च आर्टिकल असं सर्च केलेलं आहे. तर या ठिकाणी खूप वेगवेगळे रिसर्च रिव्ह्यू आर्टिकल अवेलेबल झालेले आहेत. तर या ठिकाणी बघू शकता की हे एक रिसर्च आर्टिकल आहे किंवा रिव्ह्यू आर्टिकल आहे. मी ओपन केलेलं नाही, पण हे या ठिकाणी डिरेक्टली गेल्यावर तुम्ही बघू शकता की PDF फाईल डिरेक्टली मला डाउनलोड करता येईल. डाउनलोड PDF फाईल. तर या ठिकाणी PDF फाईल ही इझिली डाउनलोड होते. मात्र या ठिकाणी जर काही इतर अदर आर्टिकल आपण बघितले, सायन्स डायरेक्ट, जसं की मी या ठिकाणी ऑलरेडी सांगितलेलं आहे, सायन्स डायरेक्ट आहे किंवा अजून बरेच एल्सवेअरचे काही रिसर्च आर्टिकल, रिव्ह्यू आर्टिकल, चॅप्टर्स असतात, ते तुम्हाला इझिली ॲक्सेस भेटत नाही, डाउनलोड करता येत नाही. एक एक्झाम्पल बघूया या ठिकाणी आपण. तर हे सायन्स डायरेक्टचं एक रिसर्च आर्टिकल आहे, मी या ठिकाणी दाखवतोय. लक्षात ठेवा, ह्या सायन्स डायरेक्टचं एक रिसर्च आर्टिकल आहे. या ठिकाणी मला डिरेक्टली ॲक्सेस भेटत नाही. या ठिकाणी काय लिहून येत आहे, ॲक्सेस थ्रू इन्स्टिट्यूट. मला कॉलेजच्या ॲक्सेस थ्रू जाता येईल, पण या ठिकाणी जर प्रत्येक कॉलेजमध्ये अशा पद्धतीचं मेंबरशिप असते असं नाही आहे. त्यामुळं तुम्हाला काय करता येत नाही आहे, त्यामुळे तुम्हाला ते आर्टिकल डाउनलोड करता येत नाही. अशा वेळेस काय करायचं आहे, अशा वेळी एक उपाय आहे तुमच्याजवळ, ते म्हणजे ह्या रिसर्च आर्टिकलचा, ह्या आर्टिकलचं जे काही तुमच्याकडं URL लिंक आहे, आता मी क्रोममध्ये ओपन केलं तर वरती मला याची URL लिंक भेटणार आहे, ती कॉपी करून घ्यायची आहे. ही URL लिंक कॉपी केल्यानंतर बॅक तुम्हाला मागे यायचं आहे. मागे आल्यानंतर एक वेबसाईट आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा तुम्ही डिरेक्टली गुगल करू शकता. गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला गुगल क्रोमवरती SciHub असं सर्च करायचं आहे. SciHub सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ही जी विंडो दिसते, ही टॅब दिसते, त्यामध्ये तुम्हाला ती जी लिंक कॉपी केलेली आहे ती पेस्ट करायची. ही लिंक कॉपी केलेली पेस्ट केल्यानंतर ओपन म्हणायचं आहे. ओपन केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता ते जे पर्टिक्युलर आर्टिकल होतं ते आता या ठिकाणी मला ओपन करता येणार आहे. ते डाउनलोड करायचं आहे आर्टिकल तुम्हाला. आता बघू शकता जे आर्टिकल तिथं वेबसाईटवरती मला फुल ॲक्सेस नव्हता किंवा ॲक्सेससाठी मला त्या ठिकाणी इन्स्टिट्यूटचा कोड किंवा पेड व्हर्जन असल्यामुळं पैसे भरावे लागत होते, तसं काही करावं लागणार नाही. एक प्रकारची ही पायरेसी आहे, इलिगल असतं हे. पण आपण विद्यार्थी आहोत, आपल्याकडं इतक्या प्रमाणात आपण पैसे भरून फ्री ॲक्सेस म्हणजे इझिली आपल्याला ॲक्सेस भेटत नाही. तर अशा पद्धतीनं फ्रीली आपल्याला ॲक्सेस भेटू शकतो SciHubवरती. सगळेच आर्टिकल ॲक्सेस मिळतो असं नाही, पण बऱ्यापैकी आर्टिकलचा ॲक्सेस तुम्हाला मिळून जाईल. बघू शकता एल्सवेअरचं या ठिकाणी हे रिसर्च आर्टिकल्स आहे आणि मला या ठिकाणी फ्रीली ॲक्सेस मिळालेलं आहे, हे जे पर्टिक्युलर आर्टिकल आहे त्याला. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे रिसर्च आर्टिकल, रिव्ह्यू आर्टिकल डाउनलोड करू शकता. बऱ्याचदा काय होतं, अनेक विद्यार्थी असाइनमेंट लिहित असताना किंवा रिसर्च रिव्ह्यू आहे या ठिकाणी बऱ्याचदा काय करतात, यूट्यूबवरती किंवा इतर ठिकाणी कुठल्यातरी वेबसाईटवरती जे इझिली मिळतं ते लिहितात, पण तो जो डेटा असतो, तो सोर्स असतो, तो ऑथेंटिक नसतो. अशा पद्धतीनं जे काही नामांकित आर्टिकल आहेत त्या ठिकाणी मिळणारी जी माहिती आहे ती ऑथेंटिक आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं नॉलेज मिळू शकतं.
तर तुम्हाला जर भविष्यात काही रिसर्च आर्टिकल रिव्ह्यू आर्टिकल लिहायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला हे अशा पद्धतीचे लिटरेचर रिव्ह्यू किंवा रेफरन्ससाठी हे आर्टिकल कामी येत असतात. जर तुम्हाला सगळ्यांची इच्छा असेल तर भविष्यात आपण रिसर्च आर्टिकल रिव्ह्यू आर्टिकल कशा पद्धतीनं पब्लिश करायचं, त्यासाठी काय गोष्टी लागतात याच्यावरती देखील व्हिडिओ बनवला जाईल. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सर्व विद्यार्थ्यांसोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.